प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन 2 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. 7वा प्रश्न. आता आपण या प्रॅक्टिस सेटच्या शेवटच्या 2 प्रश्न राहिले आहेत, त्यातल्या लास्टून सेकंडवाल्या क्वेश्चनकडे आपण बघत आहे. जरी आपल्याला हे जे इक्वेशन्स आहेत त्याचे जे आकडे आहेत खूप मोठे दिसत असले तर हे इक्वेशन्स सॉल्व करणं सगळ्यात सोपं आहे. आणि विशेष म्हणजे हे इक्वेशन्स जास्त मार्काला विचारले जातात आणि ह्यातून मार्क जाणार नाहीत इथपर्यंत हे इक्वेशन हे सोपं आहे आणि हे आपल्याला जास्त मार्क मिळवून देतं. आता अशा स्वरूपाचा प्रश्न जर आपण बघितला तर आपल्याला यात थोडंसं काहीतरी साम्य असल्यासारखं दिसून येतं. आपण हे एकदा इक्वेशन लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला यामध्ये काही साम्य आहे त्याबद्दल आपण चर्चा करू. $99y इज इक्वल टू 501. याला 1 म्हणलं मी, याला 2 म्हणलं. जर मी बघितलं इथं एक्सचा सोबती हा 99 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमधला वायचा सोबती 99 आहे आणि वरच्या इक्वेशनमध्ये वायचा सोबती 101 आहे आणि एक्सचा दुसऱ्या इक्वेशनमध्ये 100 आहे. म्हणजे काय करून येते की हे क्रॉसवाले एकसारखे आहेत, यांच्याबद्दल आपल्याला काहीही बोलायचं नाही, पण आपण ह्या दोघांबद्दल डिस्कस करत आहोत. ज्यावेळेस असे एक क्रॉसवाले जर आपल्याला एकसारखे मिळून गेले तर इथे एक स्पेशल टाईप आपल्याला मिळून जातो. अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवताना आपल्याला काय करावं लागतं, इथं एक ट्रिक वापरावं लागते की पहिल्यांदा हे दोन्ही इक्वेशन एकदा ॲड करून घ्यायचे आणि यातून तुम्हाला काय मिळणार आहे, यातून मिळणार आहे एक न्यू इक्वेशन, बरोबर. आणि सेकंड टाईम काय करायचं ट्रिक की ह्या 2 इक्वेशन एकदा सबट्रॅक्ट करायचे. बरं, यातून काय मिळणार आहे, अजून एक न्यू इक्वेशन. आणि मिळालेले हे 2 नवीन इक्वेशन्स सॉल्व करायचे. का? कारण आपण काय करणार आहे, हे 2 इक्वेशन जे मोठे आहेत त्यांना हे ॲडिंग आणि सबट्रॅक्टिंग करून सिम्पल फॉर्म क्रिएट करणार आहे आणि यातून आपण सॉल्व करून आपल्याला काय मिळणार आहे, एक्स आणि वायचं ॲन्सर मिळून जाणार आहे. मग हीच ट्रिक आपण वापरून पुढे इक्वेशन सॉल्व करायला सुरुवात करू. पहिल्यांदा काय लिहिणार आपण, ॲडिंग करणार आहे. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. मग काय, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. जसं आपण या दोघांची बेरीज करू, एक्स वाल्यांची बेरीज होऊन जाईल. ती जी बेरीज काय आपल्याकडे 200x प्लस सेम 200y, बरोबर. या दोघांची बेरीज येणार आहे 1000, बरोबर आहे. आणि हे इक्वेशन आपण पुन्हा जर लिहिलं इथं 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000, तर आपल्याला असं कळून येतं की प्रत्येक व्हेरिएबलचा जो कोएफिशियंट आहे एक्सचा आणि वायचा तो 200 200 आणि हा 1000 आहे, जो सगळे 200च्या पटीत आहे. म्हणून आपण काय करणार, डिवायडिंग बोथ म्हणजे कुठल्या, ही बाजू ही बाजू, बोथ साइड्स बाय 200. किती डिवाईड करणार, 200ने डिवाईड करणार. मग यातनं काय मिळून जाईल आपल्याला की जसं 200ने आपण डिवाईड करू त्यावेळेस ह्या बाजूला 200ने डिवाईड होणार आणि ह्या बाजूला पण 200ने डिवाईड होणार. 200x प्लस 200y बरोबर 1000 डिवायडेड बाय 200 डिवाइड बाय 200, करेक्ट आहे. आता इथं ॲडिशन असल्यामुळे ही 200 काय होणार, ह्या दोघांवर स्प्लिट होणार. मग काय इथे होईल, 200x अपॉन 200 प्लस 200y अपॉन 200 इज इक्वल टू, आणि ज्यावेळेस 200ने आपण 1000ला भाग देऊ, 200 5 1000, इथे आपल्याला आन्सर मिळणार आहे 5. या 200ला हा 200 कॅन्सल, या 200ला 200 कॅन्सल, आपल्याला किती मिळेल, इथं 1 1 मिळेल. आणि इक्वेशनला आपण सोप्या रूपात रूपांतर करू, 1 इंटू एक्स प्लस 1 इंटू वाय इज इक्वल टू 5. जे मगाशी दिसणारं आपल्याला कॉम्प्लिकेटेड इक्वेशन होतं त्याला आपण रिड्यूस करून सिम्पल फॉर्ममध्ये क्रिएट केलं.
हे कसं केलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे केलं ते ॲडिंग करून. आता काय करायचं आपल्याला सबट्रॅक्टिंग करून. बरं आपल्याला म्हणजे काय करायचं की कुठल्या तरी इक्वेशनमध्ये पहिल्यातनं दुसरा सबट्रॅक्ट करा किंवा दुसऱ्यातून पहिले सबट्रॅक्ट करा. माझं मत असं राहील की दुसऱ्यातून पहिले सबट्रॅक्ट करायचं. का? कारण दुसऱ्या इक्वेशनचा एक्स काय राहील आपल्यासाठी मोठा आहे, त्यामुळे जर यातून हे सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला एक्स पॉझिटिव्ह मिळून जाईल. ठीक आहे, आणि वाय निगेटिव्ह मिळून जाईल. मग सिंपल शब्दामध्ये आपण काय लिहू सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन कशातनं सबट्रॅक्ट करणार आपण 2 मधून. त्यामुळे दुसरं इक्वेशन पहिल्यांदा लिहून घ्या प्लस 99y इज इक्वल टू 501. हे मोठं इक्वेशन आहे ना, सरळ कळतं आहे की 501 मोठं आहे, त्यामुळे मोठ्यातून लहान वजा करणं हे सगळ्यात उचित ठरतं. दुसरं काय 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. जसं आपण सबट्रॅक्ट करू नेहमीप्रमाणे खालच्या इक्वेशनचे सगळे चिन्ह काय होतात चेंज होतात, प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस. 101मधून 99 गेले उरले 2x आणि 99मधून 101 गेले. मात्र इथं मोठ्याचं चिन्ह वजा असल्यामुळे जरी आपल्याला उत्तर 2y आलं तरी आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह वजा देणं गरजेचं आहे. आणि राहिलं काय आपल्याकडे 501मधून 499 गेले उरले 2. सिमिलर मागाच्या सारखंच हे इक्वेशन आपल्याला नवीन स्वरूपात मिळून जाईल. ठीक आहे, आता काय करायचं आहे की दोन्ही सगळीकडे बघितल्यानंतर सगळीकडे 2 2 2 2 आढळून येते. मग आपण काय करणार येते डिवायडिंग बोथ साइड्स बाय 2. कितीने डिवाइड करणार 2ने डिवाइड करणार. जसं आपण 2ने डिवाइड करू त्यावेळेस 2ने याला पण डिवाइड होणार, याला होणार, याला. मग 2ने याला डिवाइड केलं तर इथं 1 राहणार, याला डिवाइड केलं तर 1, याला डिवाइड केलं तर 1. म्हणजेच काय की इक्वेशन आपल्याला नवीन आलं x मायनस वाय इज इक्वल टू 2. हे आपल्याला नवीन इक्वेशन मिळून गेलं. याला आपण 4 नाव दिलं. आणि आपण काय करणार आता हे दिलेले दोन इक्वेशन सॉल्व करणार, जेणेकरून आपल्याला अपेक्षित असलेलं एक्स आणि वायचं आन्सर मिळून जाईल. म्हणजेच काय मागाशी दिलेले अवघड इक्वेशन आता आपण काय केले सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट केले. बघा आता हे इक्वेशन सॉल्व करायचं असेल जर आपण हे दोन इक्वेशन्स ॲड केले तर इथं प्लस वाय आणि इथं मायनस वाय दोन्ही काय होतील कॅन्सल होऊन जातील. आपल्याला काय मिळेल एक्सवाली टर्म मिळून जाईल, एक्सवाला आन्सर मिळून जाईल. मग आपण काय लिहिणार ठीक आहे, मग ॲड करणार आपण ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. मग काय तिसरं कुठलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. बरोबर आहे, सॉरी इथं 2 नाही आहे इथं 1 आहे. ठीक आहे ठीक आहे. मग ह्या प्लस वायला मायनस वाय कॅन्सल. एक्स प्लस एक्स काय येणार आपल्याकडे एक्स प्लस एक्स काय मिळालं आपल्याला 2x बरोबर 5 अधिक 1 6. सो 2 इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं डिवाइड. सो x इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 6, x इज इक्वल टू 6 बाय 2 बे की बे 3 6. x किती मिळाला आपल्याला 3 मिळाला. आता हा x कुठल्या तरी तिसऱ्या किंवा इक्वेशनमध्ये चौथ्या इक्वेशनमध्ये ठेवून देऊ. आपण काय करू तिसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवू. मग काय लिहिलं इथं पुटिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 3. तिसरं इक्वेशन लिहून घ्या काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सची किंमत किती ठेवायची 3, एक्सच्या ठिकाणी आपण 3 ठेवू. हा 3 इकडे गेल्यावर वजा होईल वाय बरोबर 5 वजा 3. वाय किती मिळाला मग आपल्याला वाय मिळाला 2. एकदम सरळ सोप्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल बघितले आहे. देअरफॉर दी सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, 2.